हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत खारघर फेस्टिवलला. आणि इथे जे मेन अट्रॅक्शन आहे फिश टनल एक्सपो, तो आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आपण फिश टनल एक्सपो जे फिश ॲक्वेरियम जे इथे केलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत. बघत आहात तुम्ही एंट्रन्स कसा भव्य आणि दिव्य केलेला आहे. फ्रेंड्स, खारघर फेस्टिवल हे 24 तारखेपर्यंत आहे, 24 जानेवारी. तर चला तर मग आपण तिकीट काढूया. तिकीट पर पर्सन 100 रुपये आहे. तिकीट जरा महागच वाटत आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की सांगा. तिकीट 100 रुपयाच्या ऐवजी 50 रुपये हवं होतं. बघू शकता तिकीट घेतलेलं आहे आपण. आज रविवार असल्या कारणामुळे भरपूर अशी गर्दी आहे. बघू शकता तुम्ही, भरपूर लोक आलेली आहेत, लहान मुलं आलेली आहेत, फॅमिलीज आलेले आहेत. 1 डेसाठी भरपूर असं चांगलं आहे खारघर महोत्सव. मित्रांनो, मी तुम्हाला इथे जे फिश टनल एक्सपो आहे, फिश ॲक्वेरियम, मी ते तुम्हाला मेनली दाखवणार आहे. महोत्सवामध्ये अजून भरपूर काही आहे, शॉपिंगसाठी आहे, पाळणे वगैरे आहेत, तर तुम्ही तेही एन्जॉय करू शकता. खारघर हायवेच्या बाजूलाच हा एक्सपो आहे, तर कुठेही लांब जाण्याची गरज नाही. तुम्हाला हायवेवरूनच दिसेल. बघू शकता तुम्ही किती लाईन आहे मोठी. आज रविवार असल्या कारणामुळे खूप गर्दी आहे फिश टनल एक्सपो पाहण्यासाठी. आणि फिश टनल एक्सपोज हाच मेन अट्रॅक्शन दिलेला आहे याच्यामध्ये. खारघर महोत्सवाची वेळ जी आहे मित्रांनो, ते 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर टाईम हा बघावा लागेल तुम्हाला. टाईम हा फक्त 3 ते 10 आहे. पब्लिक खूप आलेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे. आपण हळूहळू पुढे जात आहोत फिश टनलकडे. बघू शकता पब्लिक, जेवढी आतमध्ये पब्लिक आहे तेवढीच बाहेरून आतमध्ये जात आहे आणि आतून बाहेर जात आहे. चला तर मग आपण आलेलो आहोत फिश बघण्यासाठी. इथे तुम्हाला वेगवेगळ्या फिशेस तुम्हाला बघायला भेटणार आहेत, ज्या अशा ॲक्वेरियममध्ये ठेवलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, ह्या वेगवेगळ्या नावाच्या टेरा वगैरे नावाच्या ह्या वेगवेगळ्या फिशेस आहेत. कलरफुल या फिशेस तुम्हाला बघायला भेटणार आहेत सुरुवातीला. हे बघा, विंडो टेरा नावाची फिश आहे. भरपूर लहान मुलांसाठी पर्वणीची गोष्ट आहे. तुमच्या फॅमिलीसाठी वेगळं काहीतरी अनुभवण्यासाठी, वेगवेगळ्या फिश बघण्यासाठी तुम्ही जरूर एक दिवस येऊ शकता. हे बघा, रोझी हर्ब म्हणून ही येल्लो कलर, पिंक वगैरे अशा वेगवेगळ्या तुम्हाला फिशेस इथे बघायला भेटणार आहेत. हळूहळू सगळ्या फिशेस बघणार आहोत. वेगवेगळ्या नावाच्या, युनिक अशा नावाच्या अशा फिशेस आपण बघणार आहोत. फोटो वगैरे घेत आहेत पब्लिक. बघू शकता तुम्ही. हे बघा, येल्लो कलरमध्ये बारीकशी अशी फिश आहे. बघू शकता. अजून अशा फिश आपण बघणार आहोत. बघू शकता कशा कलरमध्ये फिशेस आहेत. खूप छान अशा बारीक. मॉली फिश बघा, मॉली फिश ब्लॅक, व्हाईट, ऑरेंज कलरमध्ये मॉली फिश आहे. भरपूर अशा फिशेस तुम्ही बघणार आहात. लहान मुलांसाठी खूपच चांगली जागा आहे, म्हणजे इव्हेंट आहे हा खारघर महोत्सव. गौरांगी, हे बघा, अजून एक आपण फिश आपण बघत आहोत. गौरांगी करून नाव आहे. वेगवेगळ्या फिशेस वगैरे लहान मुलांसाठी मित्रांनो खूपच चांगलं आहे. इव्हिनिंगसाठी तुम्ही येऊ शकता. बघा किती व्हाईट कलरमध्ये फिश दिसते तुम्हाला. खूपच असे लोक आलेली आहेत, फॅमिलीज आलेले आहेत, लहान मुलं आलेली आहेत. एंजल म्हणून ही फिश आहे. खूपच छान दिसते. बघू शकता तुम्ही, एक प्लेन सारखी दिसत आहे. फायटर प्लेन जसे असतात तशी फिश दिसत आहे. बघू शकता, ब्लॅक कलरमध्ये, ब्लॅक आणि येल्लो त्याच्यावरती पट्टे आहेत.
बघत आहात अमेरिकन कॉमन क्रॅब म्हणून फिश आहे, येलो कलरमध्ये. बघू शकता अजून एक फिश आलेली आहे इथे. तिचं नाव काय आहे, व्हिएतनामी कोय. व्हिएतनामी कोय म्हणून या फिशचं नाव आहे. अशा वेगवेगळ्या फिशेस आहेत. SK गोल्ड बघू शकता, व्हाईट ऑरेंज अशा सुंदर अशी फिश दिसते आपल्याला. मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या महोत्सवाचा जो टाईम आहे तो 3 ते 10 आहे आणि एंट्री फी 100 रुपये आहे अडल्टसाठी आणि 3 वर्षाच्या खालील मुलांसाठी फ्री आहे. तरी तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही जर 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन येत असाल तर तुम्हाला पार्किंगचेही पैसे द्यावे लागणार आहेत. अशाच प्रकारे राईट आणि लेफ्ट साईडला असे फिशचे टँक ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि अशा वेगवेगळ्या जातीच्या फिश अशा टँक्समध्ये आहेत, ॲक्वेरियममध्ये ठेवलेले आहेत आणि आपण बघत आहोत. बघू शकता परत एकदा पब्लिक बघा मित्रांनो किती आलेली आहे. गोल्ड फिश, फेमस फिश गोल्ड फिश. ही फिश दिसायला खूप सुंदर अशी आहे. गोल्ड फिश ऑरेंज कलरमध्ये बघू शकता, खूप अशी सुंदर दिसते गोल्ड फिश. मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट जरूर करा तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला. बघू शकता तुम्ही अजून एक अशी सुंदर अशी फिश तुम्हाला बघायला भेटत आहे. कोय क्रॅब म्हणून फिश आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या तुम्हाला रेड कॅप म्हणून वेगळीच फिश तुम्हाला दिसत आहे. फिश आहे आणि त्याच्या डोक्यावरती असं लाल कलरची कॅप सारखं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला फिशेस इथं बघायला भेटणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांसाठी, फॅमिलीसाठी, इव्हिनिंगसाठी खूपच आहे. ब्लॅक मूर बघा, ब्लॅक कलरची अशी फिश तुम्हाला दिसते. खूप मोठी अशी फिश आहे, ब्लॅक कलरमध्ये. बघा समोरूनच बघा किती अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश अशी सिल्वर कलरमध्ये टीन फॉईल करून फिश आहे. बघा सिल्वरमध्ये अशी चमक मारते ही फिश. बघू शकता व्हाईट टीन फॉईल करून आहे, व्हाईट आणि येल्लो कलर अशी वाटते फिश. अमेरिकन कॅटफिश. आत्ता तुम्ही बघणार आहात अमेरिकन कॅटफिश. बघू शकता जमिनीवरती ज्या थांबलेल्या आहेत, जसं की यांना स्टॅच्यू केलेलं आहे, हलत नाही, डुलत नाहीत. अमेरिकन कॅटफिश. हे बघा एक वरती अशी पवते आहे आणि बाकीच्या सगळ्या अशा जमिनीवरती. झेब्रा कलरमध्ये बघा पट्टे पट्टे आहेत. शार्क बघत आहात मित्रांनो तुम्ही आता. शार्क बघा, शार्क जे समुद्रातले शार्क तुम्ही बघता ते मोठे, आणि हा बघा कसा छोटा असा शार्क आहे.
मित्रांनो, आता आपण फिश टनलच्या एकदम जवळच आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही गर्दी फिश टनलमध्ये जाण्यासारखी. बघा, फिश टनल आलेलं आहे. बघा गर्दी बघा. आज संडे असल्या कारणामुळे खूप गर्दी दिसत आहे. खूप गर्दी आहे. आणि आपण आता फिश टनलमध्ये एंट्री करणार आहोत. फिश टनलमध्ये दोन्ही दुतर्फा तुम्हाला वेगवेगळ्या फिश तुम्हाला मिक्समध्ये दिसणार आहेत. तुमच्या डोक्याच्या वरती, आजूबाजूला, राईटला, लेफ्टला, डोक्याच्या वरती पूर्ण तुम्ही फिश टनलमधून जाणार आहात.